आपण गेल्या महिन्याभरापासून विश्वगुरूंचा हा संपूर्ण सोहळा घरबसल्या वारीचा हा सोहळा अनुभवण्यासाठी, प्रेक्षकांना हा सोहळा अनुभवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आपण अनेक महिला असतील, अनेक पुरुष वारकरी असतील यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीच्या माध्यमातून जे कधी कॅमेऱ्यासमोर आले नाही, कॅमेऱ्याचा त्यांचा संबंध नाही, ज्यांच्याकडे साधा बटनाचा मोबाईलही नाही, किंवा जी पिढी अशिक्षित राहिली ती सुद्धा वारीला येते आणि वारीला आल्यानंतर खुलून मन मोकळ्या गप्पा मारतात. अशाच गप्पा आज आपण या आजींसोबत मारणार. आजी नाव घेतलं की वाटतं हृदय दाटून येते, कवा चरण दिसते ना, म्हणून वाटतं पांडुरंगाच्या भक्तीनं. तुम्ही रडताय, असं का बरं रडू आलं तुम्हाला? मला वाटतं चरण कधी दिसते ना. पण वारीला गेल्यानंतर कळसाचं दर्शन होतं, चरणाचं दर्शन होत नाही. चरणाचं दर्शन, तुम्ही चरणाचं चरणाचं दर्शन घेतल्याशी येतच नाही. किती दिवस लाईनीत उभे राहतात? आम्ही गेल्या बारीस बरेच दिवस होतो उभे, एक रात्र एक ईळ, दुसऱ्या दिवशी 12 झालं आमचं. काय भेटतं एवढं करून? काय गरज आहे बा आता घ्यायचं दर्शन, निघायचं कळसाचं घेऊन? खरे माय बाप ते येतं, त्याचं दर्शन घेतल्याशी याचंच नाही. या परपंचात काय पडलं? काही नाही. मुलगा आहे 50 वर्षाचा, एक मुलगी आहे 40 वर्षाची, एक 35 वर्षाचा मुलगा आहे. पण त्यात काहीच नाही. हे माया आहे, ह्या मायात गुतायचं नाही, फक्त ही भक्ती धरायची. कितवी वारी आहे तुमची? मी सांगत नाही, ती पांडुरंगाला माहीत. खऱ्या अर्थाने आजी या ठिकाणी भावूक झाल्यात. संसाराच्या मायाजाळात काहीच नाही, फक्त वारीच्या वाटेवर नित्यंत चालावे. सगळं काही घरी सगळं काही सुखरूप असताना आजीने एक ओढ आणि एक सतत पांडुरंगाचं नामस्मरण करत पांडुरंगाचं नाव घेतलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. खऱ्या अर्थाने ह्या माई माऊल्यांमध्येच आम्हाला आमचा पांडुरंग दिसतो.